हाय, मी आदिती. तुमचं सगळ्यांचं स्वागत करते जस्ट आदिती थिंग्समध्ये. सो आज मी पूर्ण माझं म्हणजे सुट्टीचा खूप उपयोग करते, दिवाळी सुट्टीचा. सो मी आज सगळं आवरते, माझं कपाट पूर्ण जे मी पूर्ण असं भरून ठेवलेलं आहे. जे जे काय मिळेल ते मी भरून ठेवते. सो ते आता सगळं मी क्लीन करते. सो तुम्हाला मी त्याचा लुक दाखवते, कसं मी काय करते. हा माझा पहिला कप्पा आहे, जिथे माझं सगळं कॉलेजचं सामान असतं, जिथे माझं फर्स्ट इयरपासून थर्ड इयरपर्यंत सगळं सामान ठेवते मी इथे. ह्या सगळ्यात माझं जे फॅब्रिक असेल, जे काय मला नको आहे ते मी ह्याच्यात ठेवून देते. आणि हा पसारा आहे, आणि मला आत्ता सुचत नाही आहे की मी ह्या पसाऱ्यातनं कसं बाहेर येणार आहे आणि मी कसं करणार आहे. सगळा पसारा आहे. आता तुम्ही आवरते, मगाशीच पसारा करून बसले, सगळं एक एक बाहेर काढते, आतमधलं सगळं आवरते, साफ करते. पुढचं परत मला म्हणजे आता खूप सबमिशन्स आहेत, मोठमोठे ड्रेसेस आहेत शिवलेले शिवायचे, आणि सो ते सेट करायचे पुढे जाऊन. मग ते आत्तापासून जरा त्याची जागा नीट करून ठेवते. सो ते एवढं सगळं भरलेलं आहे. सो ते सगळं क्लीन करते आता मी, आणि तुम्हाला क्लीन करून झाल्यानंतर भेटते. मला ह्या पसाऱ्यात एक चांगली गोष्ट आणि मस्त माझी एक मी टेराकोटा प्लेट जी पेंट केली होती, सो ती मला मिळाली आहे, ती तुम्हाला मी दाखवते. सो आम्हाला फर्स्ट इयरला एक वर्कशॉप होतं टेराकोटा पेंटिंगचं. सो त्याच्यात ते आम्हाला पेंट करायचं होतं, आणि ते पेंट केले ते तुम्हाला दाखवते. एवढं चांगलं नाही, कारण की फर्स्ट काय होतं, कारण की माझं पेंटिंग होतं चांगलं, पण एवढं नाही, बिगिनर्स होते, सुधारले. हे पेंटिंग आहे टेराकोटाचं, ज्याच्यात मी आय थिंक मला आता आठवत नाही, कलमकारी घेतलेलं, जे आंध्राचं आहे. सो ते असं पेंटिंग आहे, ज्याला मी पूर्ण रॅप करून ठेवलं आहे न्यूजपेपरमध्ये. सो ते असं पेंटिंग आहे पूर्ण, जसं की बघू शकता. करता करता एवढ्या गोष्टी मिळत आहेत ना, त्यात माझं सगळं सबमिशन मला मिळतं आहे, त्यात सगळं माझं मी काय जे वर्क केलं आहे ते मला मिळतं आहे. सो माझं फर्स्ट इयरपासूनचं जे वर्क आहे, फर्स्ट सेम आणि सेकंड सेम म्हणजे फर्स्ट इयरमधलं वर्क, जे एम्ब्रॉयडरी असेल काय असेल ते मी तुम्हाला दाखवते, कारण की ते सगळं मी बंद केलेलं, सगळं काढता काढता ते सगळं बंद करून ठेवलेलं. पण मला असं वाटलं की हे तुम्हाला दाखवावं, असं मला असं वाटतं, म्हणजे दाखवावं माझं वर्क काय आहे, मी कसं काय केलं आहे, म्हणजे काय काय वर्क आहे माझं. सो एक एम्ब्रॉयडरीची फाईल आहे माझी, ती तुम्हाला दाखवते मी कसं काय वर्क आहे माझं ते फर्स्ट इयर. माय फाईल, दिस इज माय वर्क. ही चेन स्टिच आहे, रनिंग स्टिच, म्हणजे फर्स्ट मला अशी सिम्पली होती, बॅक स्टिच, केबल चेन स्टिच, स्टेम स्टिच, फ्रेंच नॉट. हे म्हणजे ही जी एम्ब्रॉयडरी करणं एवढं भारी आहे वाटतं ना. हे पण आहे एक हेअरिंग बोन स्टिच, लेझी डेझी, ही एक नंबर एम्ब्रॉयडरी वाटते, एक नंबर. हे आहे म्हणजे हे माझं फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमचं वर्क आहे, जे खूपच आम्ही पेशन्सली केलं आहे. लॉंग शॉर्ट हा एक कसा मस्त असा एक काय म्हणू याला आपण, टॉमीसारखा आहे केलेला. त्यानंतर सॉरी फ्लाय स्टिच आहे, ही फिशबोन आहे, फेदर स्टिच आहे. ह्या स्टिच दिसतात चांगल्या, पण करणं तेवढंच कठीण आहे, खूप कठीण आहे हे करणं. ही बघा आता तुम्ही, स्पायडर वेब, जसं स्पायडर वेब असतं, म्हणजे जसं त्यांचं कोळिष्टक असतं ना, तसंच ते स्पायडर वेब आम्हाला विणायचं होतं सगळं. सो ते असं केलं. दिसताना सगळं सिम्पल दिसतं, बट नाही आहे, हे क्विल्टिंग बाय हँड आहे, म्हणजे ते गोधडीसारखं, म्हणजे हातानं केलेलं सगळं. हे सगळे डिझाईन्स आम्ही रेडी केले आहेत. मी तर पॅक करून ठेवले, ते ओपन नाही करू शकत मी आता. ते फक्त थर्ड इयरचा जो लास्ट पोर्टफोलिओ माझा बनेल तेव्हा हे सगळं वर्क आम्हाला दाखवलं आहे. हे लेस वर्क आहे. हे लेस वर्क तुम्ही बघा ना, जेव्हा मी ओपन करेन तेव्हा मी स्पेशली व्हिडिओमध्ये टाकेन. ह्याचं एक नंबर वाटतं, म्हणजे हे आपण गणपतीसाठी पण असं गणपतीच्या खाली पाठ म्हणून आपण ठेवू शकतो, पाट्याच्या वर आपण ठेवतो ना जे कापड, ते रेडी करून असं मस्त वाटतं. ओपन केलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. हे एक आहे लेस वर्क. असं नाही काय, म्हणजे वेगळ्या प्रकारच्या लेस, तुम्ही लेस वेगळ्या प्रकारे कशा लावू शकता हे आम्हाला दाखवलं आहे. मिरर वर्क, हे सगळं आय थिंक फर्स्ट सेमचंच आहे. पॅच वर्क आहे, जरदोजी थोडं चांगलं आहे. कटवर्क आहे, हे माझं इथे सगळं फर्स्ट सेमचं संपतंय. आता माझं येतं आहे सेकंड सेमचं सगळं. सीड स्टिच मला करावं असं वाटलं की एक इंडियाचा मॅप रेडी करून
आहे कॉलोनल स्टिच. हे लेड त्याच्यात हे पण आपल्याला दिसतंय चांगलं मस्त, पण त्याच्या खाली पण मेहनत खूप आहे. एवढी सॅम्पल्स करायला पण आम्हाला खूप वेळ जातो. हे बीड वर्क आहे ज्याला मी एक खारुताई केली आहे. इथे माझं नाव केलंय मी बॅक स्टिचला आदू. सो मला वोवेन स्टिच जे आहे हे पण जे मी आता माझ्या एम्ब्रॉयडरी हुकमध्ये जास्त यूज करते ना, ही फ्लॉवर्स. सो मला ना त्याच्यात गुड मिळाला आहे मार्क. गुड ह्याच्यात पण मला गुड मिळाला आहे पेस्टल स्टिचमध्ये. हे बघा इनोव्हेशन्स करायचे असतात. लूप्ड स्टिच हे करणं खूप कठीण असतं. ह्या क्रेटन स्टिचमध्ये पण मला एक गुड मिळाला आहे. ॲज यू कॅन सी दिस इज हे काउंटेड थ्रेड सॅटिन स्टिच. व्हाईट वर्क जे असतं आपल्या टॉपमध्ये आणि पण स्प्लिट स्टिच, काउचिंग स्टिच, चला बघा किती छोटे छोटे बारीक. कॅन्डल विकिंग ह्याला पण मला गुड मार्क मिळाला आहे. आणि हे वर्क करणं खूप 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 कठीण आहे. ह्याचे थ्रेड्स जे आहेत ते नॉर्मल थ्रेड नाही आहेत, हे सिल्क थ्रेड आहेत आणि ह्याच्यात काम करताना खूपच म्हणजे हे होतं. आणि एक आउटलाईन स्टिच आहे ज्याच्यात मला गुड मिळालं आहे एक. आणि मी व्हॅलेंटाईनला केलं होतं, म्हणजे मी असं टाकलं आहे माझ्या इन्स्टाला की एक व्हॅलेंटाईन आईसाठी. सो तो आईचा एक हात आहे आणि एक लहान बाळाचा हात आहे, ते असं रेडी केलेलं आहे. त्याला मला गुड मिळालं आहे. आणि ह्याला पण मला गुड मिळालं आहे टिकॉट स्टिचला. बटन होल ह्याला पण गुड आहे. सो अशा सगळ्या आमच्या स्टिच आहेत. तुमच्याबरोबर मी सुद्धा माझं वर्क बघते फर्स्ट इयरपासूनचं जे काय मी वर्क केलं आहे. मी कधीही माझं वर्क ओपन करून बघत नाही परत, कारण की ते ठेवून दिलेलं आहे. सो ते परत ओपन करत नाही मी माझं वर्क. सो तुमच्याबरोबर आज मी पण माझं परत वर्क बघणार आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न पडलाच असेल की मी पहिला व्लॉग मराठीत न करता हिंदीत केला आणि आता मी मराठीत करते. सो असं काही नाही आहे, माझी लँग्वेज मराठीच आहे, पण मला असं वाटतं की दोन्ही लँग्वेजमध्ये करावं. सो मी ते दोन्ही लँग्वेजमध्ये ह्याच चॅनेलवर टाकणार व्हिडिओ, हिंदी पण आणि मराठी पण. जसे ब्लॉग्स असतील तसे मी टाकणार. मला जसं करावं असं वाटते. आज मला वाटतं की मी मराठीत करावं, सो ते मी मराठीत करते. करताना मला एक गोष्ट सापडली, म्हणजे हा मग जो मला कोणतरी गिफ्ट दिला होता. आय थिंक माझ्या फ्रेंडने मला दिला होता गिफ्ट. नाही, माझ्या बड्डेला मला गिफ्ट दिलेला हा. आणि हा ना ब्रेक झाला, म्हणजे हा पडला. सो ना त्याचा ना इथे ना क्रॅक गेला आहे, पूर्ण क्रॅक गेला आहे असा. ते तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही. इथे बघा ब्लॅक कलरचा दिसतोय. सो ना तो एक क्रॅक गेला आहे बघा, क्रॅक गेलाय. सो ना आता मी तो जोडला, त्या दिवशी बघितला आणि मी तो जोडला. म्हणजे तो असाच पडलेला होता, तो मी जोडला. आणि त्यानंतर आता मला असं वाटतं की मी एक ना रील बघितली होती, जपान आय डोंट नो कुठला तरी, जे तुटलेल्या गोष्टी ते फिक्स करतात, त्याही गोल्डन कलर्सने. सो मला ही एक आयडिया आली की ह्याचा उपयोग ना, तर मी याचा तुटलाय तिथे ना गोल्डन कलर यूज करून त्याला मी परत रियूज करेन. आणि तो कसा टाकायचा, नवीन कोरा आहे हा. सो माझ्या बड्डे विश आहे. सो तो बघूया काय होतंय त्याचं. किती क्यूट आहे ना. सो मला टाकायला जेवार आला आहे. त्याचं काहीतरी मी नक्कीच करणार, रियूज नक्की करणार मी याचा.
हॅलो गाईज, फायनली सगळं रेडी झालेलं आहे. सगळं मी कंप्लीट केलेले आहे. साफसफाई माझी जी आहे ती कप्प्याची, आणि आता मला जरा बरं वाटतं आहे. आणि मेन म्हणजे मी किती वेळ बसले होते साफसफाई करायला हे पुढचं सांगते. मी 1:45च्या दरम्यान सफाई करायला बसले, आणि आत्ता वाजलेत माझ्या ह्याच्यात 4:30 सो 4:15ला मी उठले. म्हणजे एवढा वेळ मी सगळी हेच करत होते साफसफाई, आणि मी जेवले पण नाही. त्यामुळे मी साफसफाई झाले, थोडी फ्रेश झाले, तोंड आणि धुवून आता जाणार मी खाली आणि जेवणार. सो झालं आहे सगळं क्लीन, साफसफाई डन. आता ह्या पुढे मी एक टी शर्ट पेंटिंग केलं आहे, त्याचा एक व्हिडिओ टाकणार आहे. त्याची सगळी प्रोसेस, तो टी शर्ट पेंटिंग कसा केला, काय डिझाईन केले त्याच्यावर, ती सगळी प्रोसेस तुम्हाला याच्या पुढे दिसेल. सो प्लीज सगळ्यांनी तो पुढे कंटिन्यू बघा. त्याच्या एंडिंगला त्याचं प्रोडक्ट, म्हणजे जे फायनल प्रोडक्ट आहे, जो फायनल टी शर्ट पेंट झाल्यानंतर कसा दिसतो हेही आहे, फोटोज आहेत त्याचे. सो ते सगळ्यांनी बघा, आणि लाईक, शेअर अँड कमेंट करा नक्की न विसरता.